पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार, तारीख 7 मे. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये, अध्याय 15, ओवी 7 ते 21. पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली. आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जे जोखड आपले पूर्वज आणि आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्यांच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्नबा आणि पौल यांनी आपल्याद्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी चिन्हे आणि अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजनहो, माझे ऐका. परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे आणि ह्याच्याशी संदेष्ट्याच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की ह्यानंतर मी परत येईन आणि दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन, ह्यासाठी की इतर माणसांनी आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. ह्यास्तव माझे तर मत असे आहे की जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की मूर्तीचे अमंगलपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी आणि रक्त ह्यापासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून दर शब्बात दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा. शुभवर्तमान. योहान अध्याय 15, ओवी 9 ते 11. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मी तुम्हावर प्रीती केली आहे. हे ख्रिस्ता, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. चिंतन. प्रेम हा विश्वास आणि समुदायाचा पाया आहे. ते आपल्याला मतभेदांवर मात करण्यास, एकमेकांना क्षमा करण्यास आणि देवाचा संदेश सामायिक करण्यासाठी एकत्र काम करण्यास मदत करते. आजची दोन्ही वाचने आपल्याला आठवण करून देतात की प्रेम ही केवळ एक भावना नाही तर देवाची सर्वांसाठी असलेली काळजी आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना समाविष्ट करण्याची आणि सामावून घेण्याची कृती आहे. आजची वाचने आपल्याला हे शिकवत आहेत की आपण आपले सर्व निर्णय आणि नातेसंबंध प्रेमाने मार्गदर्शित करून दिले पाहिजेत. कठीण परिस्थितीतही आपण दयाळूपणे आणि संयमाने वागले पाहिजे. प्रेमात राहून आपण देवाच्या जवळ जातो आणि आपल्या सभोवतालच्या लोकांशी अधिक मजबूत संबंध निर्माण करतो. दररोज येशूच्या प्रेमात राहण्याचा मी कशाप्रकारे प्रयत्न करत आहे.